हॅलो फ्रेंड्स. तर आपली सी-ई-टी सेलकडून व्हर्च्युअल व्हॅकन्सी याची लिस्ट ही 29 सप्टेंबरला डिक्लेअर केलेली आहे सी-ई-टी सेलने. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले बघूया की व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, की जे व्हर्च्युअल व्हॅकन्सी आहे ते नेमकं काय आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल बघूया की सपोज माझा फर्स्ट राऊंडला हे जे ब्ल्यू ब्ल्यू कलरचं कॉलेज समजा. ठीक आहे. तर इथे माझा नंबर लागला होता. ठीक आहे. पण आता काय आहे, मला हे ब्ल्यूवालं कॉलेज पाहिजे नव्हतं. मग मी काय करेन, सेकंड राऊंडसाठी बेटरमेंटसाठी बघेल सेकंड राऊंडमध्ये. ठीक आहे. बरोबर. बेटरमेंटसाठी मी ग्रीन कॉलेज मला पाहिजे होतं, ब्ल्यू नव्हतं पाहिजे, म्हणून मी ग्रीन कॉलेजसाठी सेकंड राऊंडमध्ये डबल प्रेफरन्स लिस्ट भरली. ठीक आहे. मग आता काय झालं, मला सेकंड राऊंडमध्ये माझ्या आवडीचं कॉलेज ग्रीन कलरचं कॉलेज आहे ते मला अलॉट झालं. मग आता माझी सीट होती पहिले फर्स्ट राऊंडला ब्लू कलरच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग आता ही जी सीट आहे तर ही सध्या काय आहे, व्हर्च्युअल व्हॅकन्सी. का बरं व्हर्च्युअल व्हॅकन्सी? म्हणजे सिम्पल की मला आधीचं कॉलेज जे भेटलं आहे तिथे माझी सीट फिक्स आहे आणि मी सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ॲप्लाय केलं होतं, तिथे सुद्धा मला कॉलेज भेटलं आहे. तर मग आता मला डिसाईड करायचं की मला आधीच्या कॉलेजमध्ये राहायचं आहे ह्या ब्ल्यूवाल्या का मला ह्या ग्रीनवाल्या कॉलेजमध्ये राहायचं आहे. तर जर मी ह्या ग्रीनवाल्या कॉलेजमध्ये राहायचं घेतलं, ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, तर माझी ही ब्ल्यू कलरच्या कॉलेजची सीट ही व्हॅकंट होईल. तर तेव्हा जेव्हा ही व्हॅकंट होईल फिक्स, तर तेव्हा म्हणेल, त्याला आपण म्हणू क्लिअर व्हॅकन्सी, म्हणजे ती क्लिअर कट व्हॅकंट झाली आहे. पण सध्या मी काय अजून सेकंड जे कॅप 2चं कॉलेज लागलं होतं ग्रीनवालं, त्याला मी सध्या ॲडमिशन घेतलेलं नाही. ठीक आहे. म्हणून सध्या माझं हे जे ब्ल्यू कलरचं कॉलेज आहे तिथे माझी व्हॅकन्सी कशी राहील, व्हर्च्युअल. म्हणजे काय, व्हर्च्युअल व्हॅकन्सी राहणार आहे. कळलं तुम्हाला? मग आता व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल व्हॅकन्सी, की माझे दोन्ही कॉलेजला नंबर लागले, तर आधीच्या कॉलेजमध्ये जे लागला होता माझा नंबर, तर तिथे माझी व्हर्च्युअल व्हॅकन्सी, म्हणजे ती अजून व्हॅकन्सी निश्चित नाही आहे, की ती व्हॅकन्सी असू शकते किंवा नसूही शकते. ठीक आहे. तर आपल्याला आली आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी. ठीक आहे. तर आपण बघूया सर्वात पहिले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये व्हॅकन्सी बघूया की कोणत्या कॅटेगरीला किती सीटची व्हॅकन्सी आहे. ठीक आहे. तर हे आहे फर्स्ट कॉलेज आपलं R. A. पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया, बघा BMS फॅकल्टी आहे आणि कोटा, ही जी कॅटेगरी कोटानुसार. ठीक आहे. आणि टोटल सीट्स. तर आपण सर्वात पहिले बघूया की आपल्याला आता DEF, तर डिफेन्समधून सीट टोटल आपल्याला बाकी आहे 1. आता हे काय आहे, व्हर्च्युअल व्हॅकन्सी. बघा एकदा नीट लक्ष द्या, काय आहे हे, व्हर्च्युअल व्हॅकन्सी, ओनली व्हर्च्युअल व्हॅकन्सी, फिक्स व्हॅकन्सी नाही आहे. दिस इज अप्रॉक्स, मीन्स म्हणतो ना सपोज, तशी व्हॅकन्सी आहे की व्हॅकन्सी होऊ पण शकते आणि नाही सुद्धा होऊ शकते. तर फर्स्ट आहे R. A. पोद्दार गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई, त्याचं फर्स्ट डिफेन्स 1ला आहे 1 सीटची व्हर्च्युअल व्हॅकन्सी. डिफेन्स 3W वुमन वुमन कोटामध्ये 1 सीटची व्हॅकन्सी आहे. नंतर आहे EMOBC, हे बघा EMOBCला 2 सीटची व्हॅकन्सी. नंतर आहे EMOBC वुमनमध्ये. ठीक आहे. तिथे आहे 3 सीटची व्हॅकन्सी. नंतर आहे EMSCBC. ठीक आहे. EM म्हणजे काय, तर इयर मार्किंग. ठीक आहे. इयर मार्किंगसाठी असते. ठीक आहे. नंतर आहे 3 सीट्स व्हॅकंट आहे अजून EMSCBC कॅटेगरीसाठी. नंतर आहे BMSच्या EWS कॅटेगरीसाठी 1 सीट अजून सुद्धा व्हर्च्युअल व्हॅकन्सी आहे. म्हणजे इथे एका जणाचा नंबर लागलेला आहे पण त्याला अजून दुसरं कॉलेज पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी सेकंड लिस्टमध्ये नाव टाकलं आहे. म्हणून
तिथे व्हर्च्युअल व्हॅकन्सी झाली आहे, फिक्स नाही. जेव्हा तो सेकंड लिस्टमध्ये जिथे कॉलेज लागलं तिथलचं ॲडमिशन तो घेणार नाही, तेव्हा त्याचं या कॉलेजला, मुंबईच्या कॉलेजला वॅकन्सी राहणार नाही. म्हणजे हे जे EWSची जी एक जागा दाखवत आहे ना, तर ती 0 होऊन जाणार आहे, म्हणजे तिथे जागा नाही राहणार. ठीक आहे. नंतर आहे BAMS साठी EWS वुमन कोटामध्ये सुद्धा एक सीट आहे. नंतर आहे NTB कॅटेगरीमध्ये एक सीट. नंतर आहे NTB वुमनमध्ये एक, NTD वुमनमध्ये एक आहे, OBC वुमनमध्ये एक आहे. ओपन कॅटेगरी बघा 5 सीट आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे ऑर्फन कोटामध्ये OBC, ठीक आहे, एक जागा आहे. नंतर आहे SC कॅटेगरी, लक्ष द्या, SC कॅटेगरीसाठी 3 जागा अजून व्हर्च्युअल व्हॅकेट आहेत. नंतर आहे SC वुमनमध्ये वुमन कोटा 2 सीट अवेलेबल. SCBC वुमन कोटा 1 सीट अवेलेबल. ST कोटामध्ये 1 सीट अवेलेबल. ST वुमन कोटामध्ये 1 सीट अवेलेबल आहे. VJA मध्ये 1 सीट अवेलेबल आहे. VJA वुमन 1 सीट अजून अवेलेबल आहे. दिस इज अ व्हर्च्युअल वॅकन्सी ओनली, ठीक आहे, नॉट अ फिक्स वॅकन्सी. देन सेकंड आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं गव्हर्मेंट कॉलेज. तिथे बघा कोटा आहे डिफेन्स 1 साठी 1 सीट अलॉट आहे अजून, म्हणजे 1 सीट व्हॅकंट होऊ शकते. नंतर आहे इयर मार्किंग NTC कॅटेगरी बघा, NTC कॅटेगरीवाले 1 सीट आहे. NTC वुमन, W म्हणजे काय तर वुमन, म्हणजे वुमनसाठी स्पेशल रिझर्वेशन कोटा आहे, ठीक आहे. नंतर आहे OBC इयर मार्किंग OBC कॅटेगरीसाठी 4 सीट आहेत व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे OBC वुमन कोटामध्ये 1 सीट आहे. SCBC मध्ये 1 सीट आहे. EWS मध्ये 5 सीट आहे. नंतर आहे EWS वुमनमध्ये 2 सीट आहेत. नंतर NTB, ठीक आहे, NTB वुमनमध्ये 1 सीट आहे. नंतर आहे NTD मध्ये वुमनमध्ये 1 सीट आहे. OBC मध्ये 6 सीट आहे. नंतर OBC वुमनमध्ये 2 सीट आहे. नंतर ओपनमध्ये 10 सीट आहेत, ठीक आहे. नंतर आहे ओपन वुमन कोटामध्ये 3 सीट आहे ओपनच्या, ठीक आहे. नंतर SC कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत अजून. नंतर आहे SC कॅटेगरीसाठी 2 जागा. नंतर आहे SEBC कॅटेगरीसाठी 4 जागा आहे. नंतर SEBC वुमन त्याच्यामध्ये आहे 3 जागा अजून अवेलेबल व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे ST कॅटेगरीसाठी 2 जागा. ST मध्ये वुमन कोटामध्ये 2 जागा. VJA कॅटेगरीसाठी 1 जागा आहे. VJA वुमनमध्ये 1 जागा आहे, ठीक आहे. तर हे सगळे टोटल सीट आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव, ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट कॉलेज काय आहे. गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज बारामती, पुणे जिल्ह्यातील बारामतीचं कॉलेज आहे. तर तिथे आपण बघणार आहोत व्हर्च्युअल व्हॅकन्सी, ठीक आहे, व्हर्च्युअल व्हॅकन्सी, नॉट अ फिक्स व्हॅकन्सी. तर फर्स्ट आहे डिफेन्समध्ये 2 जागा आहेत, ठीक आहे. नंतर आहे डिफेन्स वुमनमध्ये 1 जागा आहे. नंतर आहे EMOBC इयर मार्किंग OBC कॅटेगरीचा कोटामध्ये 2 जागा अजून आहेत व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे EMSCBC मध्ये 2 जागा आहे, ठीक आहे. नंतर आहे EMSCBC वुमन कोटामध्ये 1 जागा आहे. EWS, आता EWS वाले बघा त्याच्यामध्ये आहेत 3 टोटल सीट, ठीक आहे. नंतर आहे EWS वुमन कोटामध्ये 2, NTB वुमनमध्ये 1, NTD
वुमनमध्ये 1, ओबीसी बघा ओबीसी मध्ये 3 जागा आहेत. आता बघा इथे NTB वुमन आणि NTD वुमन आले, म्हणजे काय की वुमन कोटाच्या जागा अजून व्हर्च्युअल व्हॅकंट आहेत, पण ज्या फक्त ओनली NTB आहे. ठीक आहे, ओनली NTB, तर तिथे इथे सीट्सच नाही दाखवले आहेत, कारण त्याचे 0 असणार आहे. म्हणजे तिथलचे जे NTB किंवा NTC आहेत, ठीक आहे, सीट्स तर त्या फिक्स झालेल्या आहेत, म्हणजे त्या ज्या स्टुडंट्सनी सेकंड राऊंडला अप्लाय केलेला नाही आहे. ठीक आहे, म्हणून त्यांचं इथं कॅटेगरी आली नाही, लक्ष द्या. ठीक आहे, नंतर आहे ओबीसी वुमनमध्ये व्हर्च्युअल व्हॅकन्सीचे सीट आहे 2, ओपन कॅटेगरीमध्ये आहे 7, ओपन वुमन कोटामध्ये आहे 4, SC कोटामध्ये आहे 4, SCW वुमन कोटामध्ये आहे 2, नंतर आहे SEBC कोटामध्ये 1, SCBC वुमन कोटामध्ये 1, नंतर आहे ST कोटामध्ये 2, नंतर आहे ST वुमन कोटामध्ये 1, नंतर आहे VJ वुमन कोटामध्ये 1 सीट अजून व्हर्च्युअल व्हॅकंट आहे. म्हणजे हे जे सीट आहे इट्स नॉट अ फिक्स आणि नॉट अ डिफाईन, म्हणजे असं सांगू शकत नाही की आपल्याला ते जागा भेटेलच किंवा नाही भेटेल. ठीक आहे, नंतर आहे फोर्थ कॉलेज आहे आपलं, ते आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर. ठीक आहे, लक्ष द्या ज्यांना हे कॉलेज पाहिजे त्यांनी. बघा DF1 मध्ये आहे 1 सीट, नंतर आहे DFW वुमन मध्ये 1 आहे, EM OBC मध्ये 6 आहे, इयर मार्किंग OBC वुमन कोटामध्ये 2, EWS कोटामध्ये 2 सीट्स, EWS वुमन कोटामध्ये 2 सीट्स, MKBW ठीक आहे त्याच्यामध्ये आहे वुमन कोटामध्ये 1 सीट आहे, नंतर आहे NTC त्याच्यामध्ये 1 सीट आहे, नंतर आहे NTC वुमन कोटामध्ये अजून 1 सीट आहे अवेलेबल सध्या, NTD कोटामध्ये 1 सीट, OBC कोटामध्ये 1 सीट, ओपन कोटामध्ये 8 सीट आहेत. ठीक आहे, याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे. नंतर आहे ओपन वुमन कोटामध्ये 2 सीट, SC कोटामध्ये आहे 2, SCW मध्ये 1 आहे, SEBC कोटामध्ये 2 जागा आहे, SEBC वुमन कोटामध्ये 1 जागा आहे, ST मध्ये 1 जागा आहे, STW वुमन कोटामध्ये 2 जागा आहे, VJA कोटामध्ये 2 आहे, VJA वुमन कोटामध्ये अजून 1 जागा शिल्लक आहे. ठीक आहे, नंतर बघूया आपण आपलं कॉलेज. नंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड. ठीक आहे, 5th नंबरचं कॉलेज बघा. आता याची जी व्हर्च्युअल व्हॅकन्सी आहे तर ती बघूया की DF2 मध्ये टोटल सीट आहेत व्हर्च्युअल व्हॅकंट 1, इयर मार्किंग NTC मध्ये 1 आहे सीट, अजून इयर मार्किंग OBC मध्ये 3 आहे, EMW OBC वुमन कोटामध्ये 3 सीट आहे, EWS मध्ये 3 सीट आहे, EWS वुमन कोटामध्ये 2 सीट आहेत, MKB कोटामध्ये 1 सीट आहे, नंतर आहे NTD वुमन कोटामध्ये 1 सीट, OBC कोटामध्ये 2 सीट, OBC वुमन कोटामध्ये 1 सीट आहे, ओपन कोटामध्ये 6 सीट आहेत, ओपन वुमेन कोटामध्ये 5 सीट अवेलेबल आहे फॉर व्हर्च्युअल व्हॅकन्सी. नंतर आहे SC कोटामध्ये 7 सीट अजून शिल्लक आहेत व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे SC वुमन कोटामध्ये 4 सीट, नंतर आहे SEBC कोटामध्ये 4 सीट अवेलेबल आहे. तर SEBC वुमन कोटामध्ये 3 सीट अवेलेबल आहे, आणि नंतर आहे ST कोटामध्ये 2 सीट, नंतर STW कोटामध्ये 2 सीट आहे, तर आहे VJA वुमन्स कोटामध्ये 1 सीट अजून अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ते आपलं होतं कॉलेज नांदेडचं गव्हर्नमेंट कॉलेज. नंतर बघूया आपण आपलं 6th नंबरचं कॉलेज गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव.
म्हणजेच उस्मानाबादचं कॉलेज गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये DEF वुमन कोटामध्ये आपल्याला एक सीट आहे. नंतर आहे DEF2 कोटामध्ये एक सीट. तर इयर मार्किंग OBC त्याच्यामध्ये एक सीट आहे. इयर मार्किंग OBC आणि वुमन कोटामध्ये 2 सीट आहे. इयर मार्किंग SCBC मध्ये 3 सीट आहे. EWS मध्ये 2 सीट आहेत. EWS वुमन कोटामध्ये एक सीट आहे. NTC वुमन कोटामध्ये एक सीट आहे. OBC कोटामध्ये 3 सीट अजून शिल्लक आहेत धाराशिवच्या. ठीक आहे. नंतर आहे ओपन कोटामध्ये 6 सीट आहे. नंतर आहे ओपन वुमन कोटामध्ये 3 सीट. PWD कोटामध्ये एक सीट आहे. SC कोटामध्ये 3 सीट अजून शिल्लक आहे. ठीक आहे, व्हर्च्युअल व्हॅकन्सीच्या. नंतर आहे SC कॅटेगरी वुमन कोटामध्ये 2 सीट अवेलेबल आहे व्हर्च्युअल व्हॅकंट. SCBC वुमन कोटामध्ये 2 सीट. नंतर आहे ST कोटामध्ये 2 सीट. नंतर आहे ST वुमन्स कोटामध्ये 2 सीट. नंतर आहे VJA कोटामध्ये एक सीट अजून व्हर्च्युअल व्हॅकंट आहे. नंतर आहे VJA वुमन कोटामध्ये अजून सुद्धा एक सीट अवेलेबल आहे. दिस इज नॉट अ फिक्स, दिस इज अ व्हर्च्युअली व्हॅकंट सीट. ओके. देन आपला 7th नंबरचं कॉलेज आहे so this is not a wait a minute. नंतर हे आहे आपल्या 7th नंबरचं कॉलेज KVT रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी शिरपूर धुळे. दिस इज ऑल्सो अ गव्हर्नमेंट PMS कॉलेज. सो याचा जो कट ऑफ आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी याची जी आहे ती आहे DEF साठी एक सीट. DEF वुमन कोटामध्ये एक सीट. इयर मार्किंग OBC मध्ये एक सीट. इयर मार्किंग SCBC मध्ये एक सीट. तर इयर मार्किंग SCBC वुमन कोटामध्ये एक सीट. EWS मध्ये एक सीट व्हर्च्युअल व्हॅकंट आहे. EWS वुमन कोटामध्ये 2 सीट अवेलेबल आहे. NTB कॅटेगरीवालीसाठी 2 सीट अवेलेबल आहे. NTC वुमन कोटामध्ये एक सीट आहे. NTD कॅटेगरी कोटामध्ये एक सीट आहे. OBC कॅटेगरीमध्ये 3 सीट आहेत. नंतर OBC वुमन कोटामध्ये 2 सीट आहे. ओपन कॅटेगरीसाठी कोटामध्ये 5 सीट आहेत. ओपन वुमेन कोटामध्ये एक सीट अवेलेबल आहे व्हर्च्युअली व्हॅकंट. नंतर आहे SCBC कोटामध्ये एक सीट. ST कोटामध्ये एक सीट व्हर्च्युअली व्हॅकंट आहे. VJA वुमन कोटामध्ये एक सीट व्हर्च्युअली व्हॅकंट आहे. KVT रणधीर आयुर्वेदिक कॉलेज शिरपूर धुळे साठी. ठीक आहे. तर हे तुम्ही आपले गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आपण कट ऑफ बघितलेले आहे. ठीक आहे. तर आपण आता याच्यापासून बघू शकतो की हे जे कट ऑफ लागलेले आहे तर दिस इज अ सपोज. ओके. की याच्यामुळे आपण एक हे करू शकतो की आपल्याला ह्या सीट अवेलेबल सुद्धा आहेत आणि अवेलेबल सुद्धा नाही. इट्स डिपेंड ऑन दॅट कॅन्डिडेट की त्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. जर त्यांना हे कॉलेज नसेल पाहिजे, जर त्यांनी अपडेट केलं आहे कॉलेज, तर आपल्याला ती सीट मिळू शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही हे नीट लक्ष द्या आणि नंतर मला तुमचे डाऊट्स जे असतील ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.